तुमची त्वचा फक्त रिॲक्ट होत नाही तर ती एक्सप्रेस सुद्धा होत असते. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीज मधला आजचा एपिसोड आहे त्वचा आणि त्वचेशी संबंधित आजार. पिंपल्स, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन, अर्टिकेरिया म्हणजे अंगावर पित्ताच्या गांधी उठणं, असे अनेक त्वचेशी संबंधित आजार आहेत. पण ह्या आजारांना जेव्हा तुम्ही फक्त लोकली काहीतरी क्रीम, ऑइंटमेंट, लोशन लावून ट्रीट करता, त्यावेळेला जोपर्यंत ती औषधं चालू आहे तोपर्यंत तुम्हाला फरक येतो. पण त्या आजाराच्या मागचं मूळ कारण हे ट्रीट न झाल्यामुळे आजार पुन्हा परत येतो. बघा, आपली जी त्वचा आहे ना, ती एक बाउंड्री आहे. आपल्या बाहेरचं वातावरण आणि आपल्या आतलं वातावरण ह्याला सेपरेट करणारी बाउंड्री म्हणजे आपली त्वचा. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा जो काही परिणाम आपल्या आतल्या वातावरणावर होतो त्याची पहिली रिॲक्शन कुठे दिसते तर ती त्वचेवर दिसते. त्यामुळे हे नक्की काय रिॲक्शन आहे किंवा कशामुळे झाले ह्याचं कारण शोधून घेणं हे त्वचा विकारांच्या बाबतीत अतिशय महत्वाचं ठरतं. माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात ज्यांनी आधी कुठल्या ना कुठल्या ट्रीटमेंट केलेल्या असतात, पण त्यांना फरक नसतो किंवा पार्शियल फरक असतो, किंवा मग जोपर्यंत औषधं चालू होती तोपर्यंत मॅडम बरं वाटलं, पण मग त्यांनी सांगितलं की तुम्ही स्ट्रेसमुळे होतंय तर स्ट्रेस मॅनेज करा, पण मला आता काही स्ट्रेस नाहीये, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. कारण स्ट्रेस म्हणजे नक्की काय हेच त्यांना माहिती नसतं. जे माहीतच नाही ते मॅनेज करणार कसं. तर बऱ्याचशा स्किनच्या आजारांच्या मागे बहुतांश रीतीनं मानसिक कारणं आढळलेली असतात, असं एका रिसर्च प्रमाणे सांगितलं जातं. तुमच्या ज्या पण तुम्ही एक्सप्रेस न केलेल्या इमोशन्स आहेत त्या अशाच डिसअपिअर होत नाहीत, त्या तुमच्या त्वचेवर दिसून येतात. कारण तुमची त्वचा हे तुम्ही जे काही दाबलं आहे ते बोलून दाखवतं. आपण या पुढच्या एपिसोड्समध्ये पाहून घेऊ की प्रत्येक स्किनच्या आजाराच्या मागे कुठल्या इमोशन्स दडलेले असतात आणि त्या ट्रीट कशा करायच्या. भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहिती घेऊ.